फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। खारेपाटण पंचायत समिती मतदारसंघात आज भाजप शिवसेना शिंदे पक्षाच्या महायुतीचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे यांच्या प्रचाराचा झंझावात शेरपे या गावात पोहोचला। यावेळी डोअर टू डोअर प्रचारावर भर देत मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या। यावेळी खारेपाटण सरपंच व नुकत्याच खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेल्या जिल्हा परिषद उमेदवार प्राची इसवलकर, भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमाकांत राऊत, भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर, खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव, शेरपे सरपंच स्मिता पांचाळ, उपसरपंच सिराज मुजावर, माजी सरपंच निशा गुरव, भाजप कार्यकर्ते रामा पांचाळ, किरण करले, शेखर शिंदे, चंद्रकांत कांबळे, शाबान मुजावर, मोहम्मद जैतापकर, महिला कार्यकर्त्या गौरी शिंदे, आरती गाटे, क्षितिजा धुमाळे, मनाली होनाळे, शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते मंगेश ब्रह्मदंडे, सुहास राऊत, निशिकांत शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026ची सर्वत्र आता धूम सुरू आहे आणि अशा पद्धतीने खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघामधला खारेपाटण पंचायत समिती मतदारसंघ जो बहुचर्चित आपल्याला बघायला मिळतो, याच्यामध्ये तिरंगी लढत होणार असून आज आपण खारेपाटण पंचायत समितीमधल्या शेरपे या एका गावामध्ये आलेलो आहोत आणि तिथे या ठिकाणी प्रचारासाठी महायुतीचे सर्व कार्यकर्ते एकजुटलेले आहेत। आपण या खारेपाटण जिल्हा परिषदमधले सर्वांसाठी आनंदाची बातमी म्हणजे जिल्हा परिषद मतदारसंघामधून बिनविरोध निवडून आलेल्या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार प्राची इसवलकर मॅडम या ठिकाणी आहेत। त्यांची या ठिकाणी जे उमेदवार आहेत पंचायत समितीचे गुरुप्रसाद शिंदे, या संदर्भात त्यांच्या प्रचाराची भूमिका नेमकी काय आहे किंवा कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा चालली आहे या संदर्भातली माहिती जाणून घ्या। नमस्कार। कालपासून आमचा प्रचार सुरू झालेला आहे आणि तुम्ही पाहतच असाल आमच्याबरोबर असणारे सर्व महायुतीचे कार्यकर्ते आणि आजपर्यंत या विभागाने दिलेलं मताधिक्य आणि आमच्या पक्षातर्फे जे इकडे विकास कामं झालेली आहेत त्या विकास कामाच्या जोरावरच आम्ही हा प्रचार रॅली ही सुरू केलेली आहे आणि आमचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे हे बहुमताने विजयी होणार यात कोणतीही शंका नाही। कारण जी विकास कामं झालेली आहेत ही राणेसाहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत आणि त्यांनी निवडलेला हा उमेदवार आहे, त्यामुळे हे बहुमताने विजयी होणार यात शंकाच नाही। शिवाय तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर जे आनंदाचं वातावरण बघत असाल, हे जो उत्साह प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे, त्यामुळे मला असं वाटतं की विजय हा आमचाच आहे। धन्यवाद। या ठिकाणी प्राची इसवलकर मॅडम या इथे विजय हा आमचाच आहे अशा प्रकारचं या ठिकाणी सुतोवाच केलेला आहे। यानंतर महायुतीचे आणि विशेष करून भाजप पक्षाचे प्रचार प्रमुख म्हणून ज्यांनी रणनीती या ठिकाणी सांभाळले, खरं तर उमेदवारीच्या शर्यतीमध्ये रमाकांत राऊत हे खारेपाटण पंचायत समितीमध्ये नाव होतं, परंतु ऐनवेळी त्यांनी या ठिकाणी त्यामधून उमेदवारी अर्ज आपला मागे घेऊन गुरुप्रसाद शिंदे जे या ठिकाणी महायुतीचे शिंदे पक्षाचे शिवसेना शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। रमाकांतजी राऊत, आपण काय सांगाल या संदर्भात? नमस्कार। प्रथम आम्ही जो गुरुप्रसाद शिंदे हे जी सीट आहे ही शिंदे गटाला एकनाथ शिंदे सेनेला सुटलेली होती आणि त्या ठिकाणी मी स्वतः एक अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता, परंतु तुमचे नेते आदरणीय दादा नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे यांच्याशी चर्चा करून आपण महायुतीचा धर्म पाळावा ह्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना माझा जाहीर पाठिंबा दिला आणि आज मी प्रचार प्रमुख आहे आणि ज्या लोकांनी मला अपक्ष म्हणून जी साथ दिली होती त्यांना हे इलेक्शन झाल्याच्या नंतर ज्या त्यांच्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आणि ज्या 2 सदस्य आहेत त्यांच्याकडून सुद्धा लोकांच्या ज्या अपेक्षा असतील या पूर्ण करून घेण्याची माझी पूर्णपणे जबाबदारी राहील आणि ह्यांना जे कोण समोर उमेदवार असतील त्याच्यापेक्षा खारेपाटणला जो पहिला लीड होता त्याच लीडने आम्ही यांना निवडून आणू। गुरुप्रसाद शिंदे आम्ही शब्द देतो। या ठिकाणी रमाकांतजी राऊत यांनी शब्द दिलेला आहे की गुरुप्रसाद शिंदे यांना
आपण लीडने या ठिकाणी या मतदारसंघातून निवडून आणणार आहे. यानंतर आपण या पंचायत समिती मतदारसंघाचे शिवसेना BJP महायुतीचे अधिकृत उमेदवार गुरुप्रसाद शिंदे यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. गुरुप्रसादजी शिंदे, आपण या महायुतीचे उमेदवार आहात, अधिकृत उमेदवार आहात. आपल्याला गेले 2 दिवस या विभागामध्ये प्रचारासाठी फिरताय. आपली काय प्रतिक्रिया आहे या संदर्भात? सर्वप्रथम मी महायुतीचे नेते आदरणीय म्हणजे आमचे नेते पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब, आमचे गटनेते संजयजी आंगरे साहेब यांचे पहिले मी प्रथम आभार व्यक्त करतो. त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवून मला ही जी पंचायत समितीची उमेदवारी दिलेली आहे ती मी सार्थकी ठरवीन. आणि सांगायचं म्हटलं तर आपले रमाकांत राऊतजी यांनी जो अपक्ष फॉर्म भरला होता तो फॉर्म मागे घेऊन मला जो पाठिंबा दिला त्याच्यातच माझा विजय झालेला आहे. आज 2 दिवस आम्ही प्रचार करतो आहे. महायुतीचे सर्व कार्यकर्ते, माजी सभापती बाळा जठार असतील, भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीपजी तळेकर असतील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मंगेशजी गुरव असतील व आमचे सगळे महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा पूर्ण पाठिंबा हा मलाच आहे. आणि आज 2 दिवस आम्ही प्रचार करताना आम्हाला प्रचाराला मतदारांचा जो उत्साह मिळतो आहे तर माझा विजय आजपर्यंत रेकॉर्ड ब्रेक असा विजय होईल. गुरुप्रसादजी शिंदे, आपण या ठिकाणी बघू शकता की खारेपाटण पंचायत समितीमध्ये तिरंगी लढत होते आणि या तिरंगी लढतीमध्ये आपल्याला कशा प्रकारचा प्रतिसाद लोकांकडून या ठिकाणी मिळतोय? उमेदवार जो विरोधी उमेदवार आहे या संदर्भात आपण काय सांगाल? पाठिंबा म्हणाल तर आज आपले महाविकास महायुतीने इथली जी विकास कामं केलेली आहेत ते विकास कामावरच आपला विजय आहे. आणि समोरचे जे अपक्ष उमेदवार आहेत, एक आहेत उबाटाचे राऊत. आज उबाटाला तर खारेपाटण पंचायत समितीमध्ये कधी आम्ही खातं उघडायला दिलेलं नाही. आणि इथून पुढे राहिलेले ते अपक्ष रफिकजी नाईक त्यांचाही काही ते उपयोग होणार नाही. हा विजय हा शिवसेनेचाच होईल, महायुतीचाच होईल. थँक्यू. गुरुप्रसादजी शिंदे, या ठिकाणी आपल्याला बघितलं तर त्यांनी सांगितलं आहे की इथे विजय जो होणार आहे हा महायुतीचाच विजय या ठिकाणी होणार आहे, अशा प्रकारचं सूतोवाच त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि यानंतर आपण या इथं या शेरपे गावच्या माजी सरपंच निशा शेलार या धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत BJPच्या आणि या विभागामध्ये त्यांनी विकास कामंसुद्धा केलेले आहेत, धडाडीचं कामसुद्धा केलेलं आहे. तर या शेरपे पंचायत समिती, खारेपाटण पंचायत समितीमध्ये शेरपे या गावामध्ये आपण प्रचारासाठी आलो आहेत गुरुप्रसाद शिंदे यांच्या. तर काय आपली प्रतिक्रिया आहे, कशा प्रकारचा लोकांचा प्रतिसाद आहे? नमस्कार, मी निशा भास्कर गुरव, माजी सरपंच शेरपे. सर्वप्रथम आपले उमेदवार, महायुतीचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे हे त्यांना खारेपाटण गणाची पंचायत समितीची उमेदवारी मिळाली आहे आणि त्यांचं मी खूप अभिनंदन करते. आणि शेरपे गावामध्ये आत्तापर्यंत राणेसाहेबांच्या माध्यमातून जो विकास झाला आहे आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर सर्व मतदारांनी राणेसाहेबांनाच पाठिंबा दिला आहे आणि महायुतीचा धर्म म्हणून आम्ही पाळणार आहोत. आणि आपले उमेदवार गुरुप्रसाद शिंदे यांना जास्तीत जास्त शेरपे गावातून मताधिक्य मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि 9 तारीखला गुलाल आमचाच असेल पंचायत समितीवर, असं सर्वांच्या वतीने मी ग्वाही देते. आणि जास्तीत जास्त शेरपे गावातून मतदान गुरु शिंदे यांना मिळेल असे मी वचन देते. या ठिकाणी गुलाल आपलाच उधळणार आहे अशा प्रकारचं सूतोवाच माजी सरपंच निशा शेलार मॅडम यांनी व्यक्त केलेलं आहे. यानंतर या गावच्या प्रथम नागरिक म्हणजे सरपंच पांचाळ मॅडम या ठिकाणी आहेत. तर मॅडम सांगा की या इथे आपले जे अधिकृत पक्षाचे महायुतीचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे यांना या गावातून कशा प्रकारचा लोकांचा प्रतिसाद आहे आणि आपण काय कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा या ठिकाणी राबवणार आहे? नमस्कार, मी शेरपे सरपंच पांचाळ बोलते आहे. आज जे हे महायुतीचे उमेदवार आहेत गुरुप्रसाद शिंदे यांना आमच्या शेरपे गावांना पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. कारण त्यांनी आज आमदार साहेब असतील, पालकमंत्र्यांनी यांनी सीट दिली आहे ती खरोखर त्यांचं कार्य बघून ह्या विभागातील काम केलेलं आहे त्यांची खरोखरच आज प्राची मॅडमने म्हणाले की पोचपावती आहे. उमेदवारी अर्ज भरत त्यांचंही मनोगत घेताना ते म्हणाले की माझ्या कामाची पोचपावती आहे ही त्यांना मिळालेली आहे. त्यानंतर गुरु शिंदे यांनाही आमचं संपूर्ण गावातून शेरपेवर असंच पाठिंबा मिळणार आहे. आणि त्यांनी पुढे वचन दिल्याप्रमाणे सगळं काम हे आमचे विकास कामं यांच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून होणार आहे. तर आमचा पूर्ण पाठिंबा असेल. आणि आत्ताच म्हणाले गुलाही आमचाच असणार आहे पंचायत समितीवर. खरोखर त्यांचा पूर्णपणे पाठिंबा असल्यावर आम्हाला पाठबळ पण मिळणार आहे. तसं जे शेरपे गावाला आमच्याकडनं काही अशी कमी भासणार नाही आहे. आज प्रत्येकजण एवढे सगळ्या बहुसंख्येने आम्ही प्रचार करत आहोत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे की आमच्याच उमेदवाराची निवड होणार आहे म्हणून. या ठिकाणी त्यांनी आपले विश्वास व्यक्त केला की आमच्याच उमेदवाराची येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये खात्री दिली आहे की त्यांचाच विजय होणार आहे. यानंतर या गावातले स्थानिक मतदार CP कांबळे ह्या गावचे ग्रामस्थ आहेत आणि एक मतदार म्हणून आपण या ठिकाणी आपली प्रतिक्रिया काय द्याल? कशा प्रकारचा लोकांचा प्रतिसाद या उमेदवारासाठी मिळतोय गावातून? नमस्कार, मी CP कांबळे, मतदार शेरपे गाव शेरपे.
जे उमेदवार आमचे इथे गुरुदादा या नावानेच मी ओळखतो. याचं कारण असं आहे की शेर्पे गाव हे या दशकऋषीतील खारेपाटणच्या आजूबाजूच्या गावातील असल्यामुळं जे उमेदवार आहेत ते परिपूर्ण आमच्या परिचित असल्यामुळं त्यांची कार्यशैली ही आम्ही जवळून पाहतो. मी नक्कीच या निमित्तानं सांगेन की जे आज या निवडणुकीला उभे सदस्य आहेत हे दोन्ही ह्यांची कर्तृत्व आम्हाला परिपूर्ण माहिती असून ते नक्कीच जी उर्वरित शिल्लक राहिलेली पेंडिंग कामं पूर्णत्वास नेतील असे मतदार म्हणून माझी नक्कीच खात्री आहे. आणि त्या निमित्तानं या गुरुदादांना पूर्ण बहुमताने ते निवडून येतील अशी माझी खात्री आहे. आणि नक्कीच आम्ही लोकांपर्यंत त्यांच्या कामाचं जे मागचा वडलोपार्जित जे राजकारणात काम करत होते त्यांचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर आहे. आम्ही नक्कीच त्याची आवर्जून लोकांपर्यंत माहिती पोचवू आणि ते निवडून येतील यासाठी परिपूर्ण प्रयत्न करू. हे होते CP कांबळे की ज्याने सांगितलं की ते निवडून येण्यासाठी म्हणजे या पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार गुरुप्रसाद शिंदे निवडून आणण्यासाठी आम्ही पुरेपूर या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी वचन दिलं या सर्वांच्या समोर. आणि आज आपण जर बघितलं तर गुरुप्रसाद शिंदे हे पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार आहेत. आणि एकंदरीत जर खारेपाटण पंचायत समितीचं वातावरण बघितलं तर गुरुप्रसाद शिंदे हे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या बाजून बराचसा लोकांचा जनाधार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आज या पंचायत समितीमधले 5ही गावांमधून ज्या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवली जाते त्या ठिकाणी बहुसंख्य कार्यकर्ते गुरुप्रसाद शिंदे यांच्या बाजूने या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या बाजूने प्रयत्न करत आहेत, त्यांना निवडून आणण्यासाठी या ठिकाणी हातभार लावत आहेत. या इथे शेर्पे या गावामध्ये सुद्धा आज अशाच प्रकारची प्रचार यंत्रणा दिवसभर चालू आहे. प्रत्येक वाडी वस्त्यांमध्ये जाऊन उमेदवारी लोकांच्या मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी या इथे प्रयत्न करत आहेत. कॅमेरामन आनंद तांबेसह संतोष पाटणकर, आपला सिंधुदुर्ग न्यूज, खारेपाटण. भारतीय जनता पार्टीचा ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.